तर मित्रांनो, मी बऱ्याच वेळेपासून इंस्टाग्रामवर रील्स बघतोय, ज्याच्यामध्ये बरेचसे गोठावाले असं सांगतायत की हा धंदा कसा परवडतोय, किती पैसे आहेत त्याच्यामध्ये, एवढा पैसा मिळतो, तेवढा पैसा मिळतो. तर मला सगळ्यांचा गैरसमज मला जो वाटतो तो मला दूर करायचा आहे. तर बरीच लोक असं सांगतात त्याच्यामध्ये की महिन्याकाठी एवढे पैसे राहतात, तेवढे पैसे राहतात. एका तर व्हिडिओमध्ये बघितलं त्याने तर मोबाईलवरच कॅल्क्युलेशन काढलं होतं, 5,40,000 त्यातून त्याने ते वजा केले काय काय, आणि मला प्रॉफिट 4 लाख राहतं असं त्याने सांगितलं. एकंदरीत ते सगळं फेक आहे. ज्यावेळी तुम्ही नवीन गोठा चालू करता त्यावेळी तुम्हाला पहिले 3-4 महिने पैसे मिळतात, नो प्रॉब्लेम. नवीन जनावर आणतात, दुधाला असतात, दूध देतात, पैसे येतात, बरोबर आहे. पण 4-5 महिन्यानंतर तीच जनावर ज्यावेळी गाप जातात, त्यांचं दूध कमी होतं, त्यावेळी खरं खेळ मित्रांनो चालू होतो. बऱ्याच लोकांनी गोठा चालू करून बंद केलेत. का? तर पहिले 6 महिने त्यांना दूध असतं, नंतर ते वेळेवर गाप जात नाही, त्यांचं मास त्यांना कळत नाही, फक्त दुधाचे पैसे म्हणून ते गोठ्याला असं रंगवून सांगतात. तर मित्रांनो, ह्यातलं खरं कारण मी तुम्हाला सांगतो. वर्षातल्या 12 महिन्यापैकी 4 महिने हे स्वतःच्या खिशातले पैसे घालून हा धंदा चालवायला लागतो. त्यामुळे अशा भूलतापांना बळी पडू नका. ज्या गोष्टी आहेत त्या बारीक कॅल्क्युलेशन करा. एक म्हैस पूर्ण वर्षभर सेम दूध देत नाही. पहिल्यांदा ती देते 8 लिटर, त्यानंतर ती कमी 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 करत करत 2 लिटरवर ज्यावेळी येतं ना, तेव्हा आपला घाम पण कळत नाही आणि आपल्याला रक्त पण कळत नाही. त्यामुळे या फेक कॅल्क्युलेशन मध्ये पडू नका. व्यवस्थित कॅल्क्युलेट करा. हवी असेल तर माहिती मी तुम्हाला देतो, माझ्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा. पण अशा फेक व्हिडिओजना बळी पडून धंद्यात पडायचं धाडस करू नका, नाहीतर पुढे पछतावाल. धन्यवाद.